घराचे स्वप्न तुमचे, जबाबदारी आमची। साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी, 6 मजली इमारत, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर। 1 BHK 2 BHK फ्लॅट उपलब्ध। बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील 12 गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र, सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा, 24 तास पाणी, लिफ्ट, ग्रेनाइट किचन ओटा, कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच। संपर्क 9420 73 94 18 आणि 8605 74 10 30। वन विभागाने घोणसरी बोंडगवाडी परिसरातील सती मंदिर परिसरातून एका बिबट्याच्या बछड्याला पकडण्यात यश मिळवले आहे। शुक्रवार दिनांक 19 डिसेंबर रोजी मध्यरात्री सुमारे 2:30 वाजण्याच्या सुमारास या बछड्याला सती मंदिर परिसरातील पिंजऱ्यात वन विभागाने ट्रॅप लावून बंदिस्त केले। फोंडाघाट नजीक घोणसरी गावातील पिंपळवाडी बोंडगवाडी रोड परिसरात थेट मनुष्यवस्तीलगत बिबट्याच्या बछड्यासह असलेल्या वावरामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे। त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे। याबाबत माजी सभापती मनोज राव राणे, घोणसरी सरपंच प्रसाद राणे, पोलीस पाटील भालचंद्र राणे आदींनी वन विभागाशी संपर्क साधून बिबट्या पकडावा या मागणीचा अर्जही वन अधिकाऱ्यांकडे सादर केला होता। या अर्जाची दखल घेत वन विभागाने तातडीने हालचाली करून एका बछड्याला पकडण्यात यश मिळवले आहे। वन परिक्षेत्र अधिकारी सुहास पाटील, वनपाल सारिक फकीर आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घोणसरी गावातील पिंपळवाडी, बोंडगवाडी, सपाटवाडी या भागात जात बिबट्याच्या पाऊलखुणांची आणि अस्तित्वाची पाहणी केली। बोंडगवाडी परिसरातील निर्मनुष्य असलेल्या सती मंदिर परिसरात जेथे बिबट्याने वन्यप्राणी साळींदराची शिकार केली होती त्याच ठिकाणावर लक्ष केंद्रित करत पिंजरा ठेवण्यात आला होता। त्यानंतर ट्रॅप लावून मध्यरात्री सुमारे 2:30 वाजण्याच्या सुमारास बिबट्याच्या एका बछड्याला सती मंदिर परिसरातील पिंजऱ्यात बंदिस्त करण्यात यश आले। पकडण्यात आलेल्या बछड्याला सकाळी वन विभागामार्फत नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात आले। यावेळी वन परिक्षेत्र अधिकारी सुहास पाटील, वनपाल सारिक फकीर, घोणसरी सरपंच प्रसाद राणे, समीर राणे, मिहीर मराठे, दीपक राणे, हेमंत फोंडेकर तसेच वन विभागाची टीम आणि घोणसरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। वन विभागाच्या यशस्वी मोहिमेनंतर वन विभागाच्या या कामाचे नागरिकांकडून कौतुक करण्यात आले। त्यासोबतच परिसरात बिबट्याचे एक मादी आणि बछडा यांचे अस्तित्व असून वन विभागाने तातडीने त्यांचाही योग्य तो बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे। ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।